प्रथमतः सर्वांना माझा रामकृष्ण हरी. कृपया सर्वांनी हात वर करा, जोडा आणि मोठ्याने सर्वांनी बोलायचं. बोला रामकृष्ण हरी. इकडे महिला वर्ग थोडा आवाज मोठ्याने करा ना. जेवण झालं ना सर्वांचं? हा हा, मग मोठ्याने बोला रामकृष्ण हरी. हा, प्रथमतः सर्वांना माझा रामकृष्ण हरी. कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सुंदर असं नियोजन आपण सर्व अंबेरी गाववासियांनी मिळून केलेलं आहे. त्याबद्दल आपल्या गावकऱ्यांचे करावं तेवढे कौतुक कमी आहे, म्हणून सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि महत्त्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचे मी कौतुक करते, कारण बघा कोणतंही कीर्तन असो किंवा कोणताही कार्यक्रम असो साजरा तेव्हाच होऊ शकते जेव्हा सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या जोडून येतात. कारण किती चांगले कीर्तनकार बोलवा, साऊंड चांगला नसेल, गायक चांगले नसेल, वादक चांगले नसतील तर काही फायदा होणार नाही. इथे साऊंडही चांगला आहे, म्हणून ऑपरेटर दादासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. वादकांना पाहायची गरजच नाही. हरिभक्तपरायण हनुमान महाराज त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. सुंदर असं वादन आणि त्यांचं गायन मी आजच ऐकलंय. मी त्यांचे तुम्ही म्हणून मी त्यांच्या पाया पडल्या आणि वर पाहिले तर असं कसं झालं म्हटलं. त्यांनी म्हटले आज असंच होतं, आणि त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. सुंदर असं गायन सुद्धा त्यांचं आहे. तथा मी नेहमी म्हणते, ज्यांनी खोकललं तरी सुद्धा स्वरामध्ये खोकलतात असे म्हणजे आमचे हरिभक्तपरायण बाळासाहेब सुरेगावकरांना त्यांनी वाजवायचे. त्यांच्यात साथीला असणारे सुंदर असं गायन ज्यांचं आहे, आताच साली म्हटली मंत्रमुग्ध करून टाकणारा आवाज ज्यांचा हरिभक्तपरायण नागेश महाराज त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि आज ज्यांनी आम्हाला इथं बोलवले आजचे यजमान श्री विशाल संतोष भाऊ सातव यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. तथा श्री वैभव रमेश भाऊ मुसळे यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. दोघांनी आल्यानंतर खूप आमच्या घरामध्ये त्यांच्या नेऊन खूप चांगलं स्वागत सत्कार आमचा केला. जेवायला सुद्धा खूप छान, त्यांच्या घरच्याचा सर्वांचा खूप सुंदर असा स्वभाव आहे आणि एवढं चांगलं माझं स्वागत केलं त्याबद्दलही त्यांचे मनापासून मी धन्यवाद मानते. आणि जेवढे काही वारकरी मुलं इथं खेळत आहे त्याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. हा, त्यामध्ये जे विना घेऊन कोण आता खेळत होतं? रुद्रा महाराज. वा, रुद्रा महाराज, त्या बाळासाठी जोरदार टाळ्या. एकदम तालाच्या थोडंही बाहेर नाही, जसं जसं पखवाज वाजत होता तस तसे त्याचे पाय थिरकत होते. एवढं सुंदर त्यांनी खेळले, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. आणि आजच्या कीर्तनरूपी सेवेला आवर्जून उपस्थित झालेल्या आमच्या जयश्रीताई सातव त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचंय. एवढ्या थंडीमध्ये वेळ काढून त्यांनी इथं आलेल्या. तथा आमचे जगताप भाऊ पत्रकार यांनी सुद्धा इथं आलेले, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजून स्वागत करायचे.
आणि आपल्याच हिंगोली जिल्ह्यामध्ये बँकेचे मॅनेजर असलेले माझे विद्यार्थी सुद्धा होते, म्हणजे ईश्वर गायधने सर, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. स्वतः मॅनेजर आहेत पण तरी सुद्धा थोडाही घमंड त्यांच्या मनात नाही. कुठेही कीर्तन असलं ना सहज त्यांनी तिथं उपस्थित होतात. तबला सुंदर वाजवतात, तबल्याचं शिक्षण सुद्धा त्यांचं इथं चालू आहे. त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. त्यांच्यासोबत जेवढे काही आले त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते आणि माझ्या वडिलांचे सुद्धा धन्यवाद मानते. आज मी जे काही त्यांच्यामुळे आहे म्हणून सर्वांचे धन्यवाद म्हणून आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. आजच्या तिसऱ्या दिवशीची कीर्तन रूपी सेवा आणि महत्वाचं म्हणजे आपल्या गावामध्ये माझं पहिलं कीर्तन नाही. तुम्हाला आठवत असेल तर मी तुमच्या गावामध्ये आधी सुद्धा येऊन गेलेली आहे. हे तुमच्या गावातलं माझं कितवं कीर्तन आहे? दुसरं. पहिल्या कीर्तनाच्या वेळेस मी तुम्हाला कीर्तन सुरू व्हायच्या आधी काहीतरी नियम सांगितले, लक्षात आहे का? नाही ना, विसरून गेलं ना? इमानदारीनं सांगायला सुद्धा नाही म्हणून. अच्छा, सुरुवातीला मी सांगितलं होतं जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल गजर होईल प्रत्येकाने टाळ्या वाजवायची, मुखातून विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. आणि दुसरा नियम म्हणजे जेव्हा जेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारेल माझ्या प्रश्नाची हो किंवा नाही मध्ये मला पटपट उत्तर देत जायची. नुसतं नंदीबाईला सारखं मान हलवायच्या नाही, उत्तर देत जायची. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे बोलणारा वक्ता काय बोलतोय याच्याकडे पूर्णतः लक्ष असू द्यायचंय. कारण मी नेहमी सांगते प्रत्येक शास्त्रामध्ये प्रत्येक गाथे गीतेमध्ये तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल, कीर्तनकाराच्या मुखातून तुम्ही ऐकलं असेल काय की कीर्तन ऐकल्यानंतर मोक्ष मिळतो, कीर्तन ऐकल्यानंतर पुण्य मिळतं. पण बरेच जण म्हणतात आम्ही ऐकतो पण आमच्यावर काय याचा परिणाम दिसलेला नाही. याचं कारण काय? ऐकण्यामध्ये असलेला फरक. आजकाल आपलं कसं झालंय, मनुष्याकडे एक सगळ्यात वाईट स्वभाव आहे. कोणता? चांगल्या गोष्टीकडे लक्ष राहत नाही, बरोबर ना? आणि वाईट गोष्टीकडे लक्ष आपलं टिपलेलं राहतं. तुम्ही बघा कीर्तनामध्ये बसून सुद्धा आपलं लक्ष कीर्तनात राहतं का? नाही. इकडे जाईल तिकडे जाईल, मैत्रिणीला बोल, हिला बोल, तिला बोल, अशा प्रकारे आपलं लक्ष विचलित होत राहतं. आणि ऐकण्याच्या पद्धती कशा झाल्या? नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेलेवर, इकडून ऐकायचं आणि इकडून लगेच सोडून सुद्धा द्यायचंय. आणि कीर्तनामध्ये सुद्धा असंच होते बघा. पुरुष वर्ग, माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. तुमचा एक मित्र आहे फार जवळचा आहे आणि तुमच्या मित्राने तुमची 9 कामे तुम्हाला करून देईल. किती कामं केली? तुम्ही बोला गड्या, असं शांत बसून बघा, माझ्याकडे बघू नका, बोला ना. किती कामं केली? हा, मागचे तुमची माझी काही भांडण आहे का? थोडं बोला जा ना. कसं आहे बघा, आपण जेव्हा लहान होतो ना, लहान असताना आपले आजी आजोबा आपल्याला कथा सांगायचे. कथा सांगत असताना आपण मधात एक शब्द बोलायचो. कोणता? एक होता राजा, त्याला 2 बायको होत्या, एक काळी होती एक गोरी होती. हे कशासाठी होतं? ऐकणारा झोपला नाही. म्हणजे समोरचं संभाषण असेल ना, सांगणाऱ्याला आनंद वाटतो आणि ऐकणाऱ्याला सुद्धा कळतं की सांगणारा काय बोलत आहे. नाही तर मी माझं बोलत जायचं, तुम्ही तुमचं ऐकत जायचं, तुम्ही तुमच्या घरी मी माझ्या घरी. 1 तासापुरता मर्यादित आपला वेळ आहे. 8 ते 10 आपल्या कीर्तनाचा वेळ आहे, त्याच्यामध्ये 9 वाजलेले म्हणून 1 तासापुरतं मर्यादित. कोणतंही टेन्शन डोक्यामध्ये न ठेवता पूर्णतः फक्त माझ्याकडे लक्ष द्या. आणि जेव्हा जेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारेल माझ्या प्रश्नाचं मला उत्तर द्या कृपया, ही माझी सर्वांना विनंती. आता मला सांगा, मी काय म्हटलं होतं? आपला एक मित्र आहे, त्याने आपले किती कामं केले? 9 कामं. किती? हा, 9 कामं केले. ते 9 कामे त्याने केले पण एक काम त्यानं केलं नाही. तर इमानदारीने सांगायचंय आपल्याला कोणतं काम आठवण राहील? जे केलं की जे नाही केलं? हा, तशी केलेल्याची संख्या किती आहे? 9. न केलेल्याची संख्या किती आहे? 1. पण आठवण कोणतं राहतं? जे केलं नाही ते. म्हणजे मनुष्याचा वाईट स्वभाव चांगल्या गोष्टीचं साठवण मनामध्ये करत नाही आणि वाईट गोष्टी मरेपर्यंत सुद्धा विसरत नाही. जसं महिला वर्ग, मला सांगा, तुम्ही तुमच्या एखाद्या जवळच्या लग्नामध्ये जाण्यासाठी सुंदर मेकअप केला, बरोबर? छानसा फाउंडेशन वगैरे लावून, क्रीम लावून, फेअर अँड लवली लावून मेकअप केला. आणि मेकअप केल्याच्या नंतर तुमची मैत्रीण तुमच्या जवळ आली, तुमचं तोंड भरून तिनं कौतुक केलं, खूप कौतुक केलं, एवढं कौतुक केलं की तुम्ही डायरेक्ट हवेमध्ये उडायला लागले. आता ते कौतुक किती दिवस आठवण राहील तुम्हाला? 1-2 तास किंवा 1-2 दिवस, ह्याच्यावर आठवण राहील का? बोला ना गडे, असं का बघायले? आठवण राहील का? नाही. बरं, काही टेन्शन आहे का तुम्हाला? चांगली दिसेना गेली का? थोडं पावडर लावून येऊ का? माझी स्पीड जास्त झाली का? नाही. तू शांत बसले कशामुळे? तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणी अकाउंटची शपथ आहे म्हणून बोला. असं शांत बसू? हा, फुगड्या खेळ्या, फुगड्यात पायानं खेळा ना, तोंडाचा काही संबंधच येत नाही. म्हणून सर्वांनी बोलत राहायचंय. आता बघा, त्यांनी बोलत आहे, त्यांना ताकद लागली गेली का? हा, एवढं बोलायसाठी ताकद लागणं गेली, तुम्हाला हो नाही म्हणायसाठी ताकद लागायली. विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य काय? आपल्या
कौतुक केलं ते आपल्याला 1-2 तास आठवण राहते किंवा जास्तीत जास्त 1-2 दिवस, याच्यावर आपल्याला आठवण राहत नाही. पण या उलट तीच मैत्रीण आली आणि आपल्याला यावेळेस चांगल्या शिव्या देऊन भांडण करून गेली, आपल्याला किती दिवस आठवण राहते? आयुष्यभर. बरोबर. हा, माणूस मरेपर्यंत सुद्धा तिला विसरत नाही. सांगण्याचं तात्पर्य हेच की माणसाचा एक वाईट स्वभाव, चांगल्या गोष्टी मनात ठेवतच नाही, आठवणच ठेवत नाही, आणि वाईट गोष्टी कितीही विसरतो म्हटलं तरी विसरल्या जात नाही. म्हणून इतशी थोडं उलट मनुष्यानं जगायला पाहिजे. काय? चांगल्या गोष्टी आठवण ठेवा, वाईट गोष्टी डोक्यातून काढून टाकायच्या. बघा, एखादी साधी गाडी आहे आपली, पेट्रोलवर चालणारी बाईक, मोटरसायकल, त्याच्यामध्ये आपण रॉकेल किंवा दुसरं काही टाकतो का? नाही. का? इंजन खराब होऊ नये याच्यासाठी. म्हणजे 1-1.5 लाखाच्या गाडीची आपण एवढी काळजी करतो, पण कितीतरी करोडाचं आपलं शरीर आहे, दिमाग आहे, याचा आपण अजिबात काळजी करत नाही. म्हणून या दिमागामध्ये, या शरीरामध्ये, या मनामध्ये फालतूच्या कोणत्या गोष्टी आठवण करून त्रास करून घ्यायचा नाही. म्हणून कीर्तनामध्ये सुद्धा अशाच प्रकारे झाले, जेवढा विनोद केला तेवढाच आपल्याला आठवण राहते. ज्ञान आपण इथंच विसरून जातोय, सूचना आपण इथंच विसरून जातोय. म्हणून माझ्या सर्वांना विनंती आहे, या 1 तासापुरता मर्यादित पूर्णतः लक्ष हे माझ्या बोलण्याकडे ठेवायचंय. फक्त तुम्हाला कळालं पाहिजे याच्यासाठी, नाही तर आपुले आपण करा सोडव. विठ्ठल विठ्ठल. बघा, मी नेहमी सांगते, जीवनामध्ये आल्यानंतर मनुष्याला प्रश्न पडतो, काय? भक्ती करू का पोट भरू? भक्ती करू का पोट भरू? भक्ती करू का पोट भरू? सांगा मी काय करू? सांगा मी काय करू? भक्ती करू का पोट भरू? सांगा मी काय करू? कारण भक्ती म्हणते साला पुढे, भक्ती म्हणते साला पुढे, संसार म्हणतो येईकडे, संसार म्हणतो येईकडे. भक्ती आपल्याला म्हणतो पुढे चल, एवढ्यामध्ये संसार म्हणतो तू आमच्या सोबत चल. म्हणजे मनुष्याला एकच प्रश्न पडला, हे करू का ते करू? सागा मी काय पोट भरू? सांगा मी काय करू? भक्ती विना देव भेटत नाही आणि पैशा विना संसार
चालत नाही. कारण सर्वांना माहित आहे की भक्ती करायची म्हटल्यानंतर संसारामध्ये आल्यानंतर संसारालाही वेळ द्यावा लागेल आणि भक्तीलाही वेळ द्यावा लागेल. आणि आताचा संसार हे आधीच्या पेक्षा खूप अवघड झालेला आहे. कारण हे इथं कार्य कसं झालं, हे पैसा बोलत आहे. इथं सगळं जे कार्य चालू आहे हे कशाचं चालू आहे, पैशाचं. ते म्हणतात ना, रंग गोरा हो या काला हो, जग उसका जो पैसे वाला हो, गपले से मिले या दौलत से, बनता है मुकद्दर दौलत से. म्हणतात ना, सच्चा है यहाँ कंगाल तो बेईमान है मालामाल. ये पैसा बोलत आहे. म्हणून इथं एवढं सध्या काळा बाजार चालू आहे की मिलता है उसी को वोट, दिखाए जो वोटर को नोट. ये पैसा बोलत आहे. म्हणून इथं संसार करायचा म्हटल्यानंतर पैसा ही सगळ्यात महत्वाची. सब पैसे के बाई बाबा, सब पैसे के बाई, सब पैसे के बाई बाबा, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई बाबा, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई बाबा, सब पैसे के भाई. अपने पल्लों में पैसा जब लग, अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोले. अरे पैसों तेरे तीन नाम, परशा परशु परसरा. दिल का दिल का दिल का दिल का शांति नहीं कोई. बाबा बाबा सब पैसे के भाई बाबा, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई बाबा, सब पैसे के भाई बाबा, सब पैसे के भाई बाबा रे, सब पैसे के सब पैसे के भाई. सध्या पैशाचा बाजार एवढा चालू आहे, बरोबर का नागेश महाराज. एखाद्या मित्रानं फोन जरी केला ना, माणसाला वाटतं मागतं का काय, द्यायची प्रॉब्लेम नाही. आजकाल मागताना पैसे हात जोडू जोडू मागतात. एवढी अडचण सांगतात, मागताना भिकाऱ्यासारखा पैसा मागतात. आणि एकदा दिला की मग तू होतो राजा ना आपण होतो भिकारी. म्हणतो दे ना बाबा, माझेच पैसे मला, म्हणजे आपलेच पैसे आपल्यालाच भिकाऱ्यासारखे मागायला लागलेले आहेत. एवढा हा पैशाचा काळा बाजार इथं चालू आहे. म्हणून संसार करायचं म्हटलं तर सगळ्यात महत्वाचा सध्याच्या काळामध्ये काही असेल ना तर तो पैसा आहे. कारण बघा, पैशानुसार जग चालत नाही, पण पैशाविना संसारही पुढे चालत नाही. म्हणून महाराज म्हणतात, इथं सांगताना प्रत्येकाला वाटतं काय करावं, भक्ती करू का पोट भरू. कारण भक्तीविना देव भेटत नाही. आता देवाकडे जावं तर भक्ती करावं लागते, भक्तीविना देव भेटत नाही. आणि पैशाविना संसार चालत नाही. मग हे करू का ते करू. जसं सुरेगावकर दादांनी म्हटले काय की भक्ती करूनी जो संसार करेल काय होतं, तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळेल. त्यालाच मोक्ष मिळू शकतो जो भक्ती आणि संसार हे दोन्ही एका ठिकाणी करू शकतो. आता याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. बघा, इथे भक्ती आणि संसार दोन्ही कशा प्रकारे चाललेले आहेत. बऱ्याच ठिकाणी बघा, सप्ताह म्हटलं तर लोक म्हणतात काय गरज आहे करायची, पैशाचा धिंगाणा. बरोबर, सर्वजण येतात, पैसा घेऊ जातात त्यांना देण्यासाठी. काय आता बघा, एखादी पुडी जरी आपण खातो म्हणलं ना, 5 रुपयाची एक पुडी आहे. दिवसातून 10 माणूस सहज खाणारा, ते आपल्या एकट्याचा हिशोब झाला 10 पुड्या. बरोबर, आता बाकी मित्र जर आला तर त्याच्यामध्ये गेलेला पैसा वेगळा. म्हणजे एकट्याचे पकडा 5 10 50. इथं गणित कुणाचंच पक्क नाही का? तुम्ही शाळा शिकलीच नाही का? शाळेतून पळून आलेले आहेत का? असं 5 10 50 रुपये रोज एक दिवस आपण नुसतं खाऊन थुकण्यामध्ये घालायलोय. आता 50 रुपये रोजाना म्हटलं तर एका महिन्याचे किती व्हायले? 1500 रुपये. वा, तुमच्यापेक्षा महिला वर्ग हुशार आहे इकडे. 1500 रुपये महिना. 1500 रुपये महिन्याने एका वर्षाचे किती व्हायले? जवळपास 18,000
रुपये नुसते खाऊन थुकण्यामध्ये एक व्यक्ती घालतोय, फक्त त्याचा वैयक्तिक खर्च झाला आहे खाऊन पुड्या थुकण्याचा, बाकीचा खर्च वेगळा राहिला. इकडं 18-19 हजार आपण नुसतं खाऊन थुकण्यामध्ये घालायलोय, तिकडं लोकांना खर्च दिसत नाही. पण सप्ताह म्हणलं की लोकांना खर्च दिसतो, बरोबर. तिकडे किती पैसा घाला त्यांना काहीच वाटत नाही. सप्त्याला 100-200 रुपये जरी देणगी दिली ना तरी बी कार्यकर्त्यांना 10 वेळ येऊन म्हणतील माझं नाव नाही आले नोंदणीमध्ये, माईक मध्ये जरा हॅलो हॅलो माझं नाव घ्या ना. म्हणजे काय 100-200 रुपये दान करायचे, पण त्याचं सुद्धा एवढं नाम आपल्याला व्हावं वाटतं की नकोच विठ्ठल विठ्ठल. भक्ती करता करताही आपल्याला संसार करता येतो, पण संसारामध्ये आल्यानंतर मी हे म्हणत नाही मी ते म्हणत नाही, अशा धर्माच्या ठिकाणी जर आपण खर्च करत नसेल, धर्माच्या ठिकाणी जर आपण आपलं चांगलं दान धर्म करत नसेल तर आपला तो पैसा नुसताच कामाचा जाणार नाही. आता बघा इथं ज्यांनी आम्हाला कीर्तन सेवेला बोलवलेले आमचे वैभव दादा तथा विशाल दादा, त्यांनी सांगितले ताई घरी काय आमच्या जास्त एवढी जमीन वगैरे नाही, पण जेवढं आहे तेवढ्यामध्ये आम्ही एवढे समाधानी आहोत. आणि स्वतः त्यांनी दोघांनी मिळून मला इथं कीर्तन रूपी सेवेसाठी बोलवलेलं आहे. जेवणचा वेगळा खर्च, आमचा सगळ्यांचा खर्च वेगळा, हारांचा त्यांनी हारच असा आणलाय मला वाटतं 500,000 रुपयाचा तो हारच असे. म्हणजे संसार करून तुम्ही भक्ती सुद्धा करू शकता, याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे हे सप्ताह सुद्धा. इकडे खर्च करायचं म्हटलं की लोकांना नको वाटते. एखाद्याला जर म्हटलं ना की महादेवावर दूध टाका, लोक म्हणतात फालतू, महादेव का पिणार आहे का दूध, बरोबर. तिकडं वेस्ट ऑफ मनी व्हायला म्हणतात. आणि तीच लोक 50-50, 70 हजाराचा 1.5 लाखाचा मोबाईल खिशामध्ये वापरतात. आता वेस्ट ऑफ मनी नाही का, 30,000चा मोबाईल तेच काम करायला आहे आणि 1 लाखाचा 1.5 लाखाचा मोबाईल तेच काम करत आहे. पण 10-20 रुपयाचं दूध महादेवावर चढवा म्हटलं तर लोक म्हणतो पैसा वायाला चाललाय, त्यापेक्षा ते गरीबाला दान द्या. मी म्हणते 1.5 लाखाचा मोबाईल घेण्यापेक्षा तुम्ही 30-40 हजाराचा मोबाईल दान घ्या आणि बाकीच्या पैसे गरीबाला दान द्या. इथं तर गरीब कुणाला दिसत नाहीत का? नाही, धार्मिक ठिकाण म्हटलं की गरीब उतू आल्यासारखे लोकांना दिसतात. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे संसार आपला आपल्या जागेवर चालू राहिला पाहिजे, पण अशा प्रकारे भक्ती मार्गाला सुद्धा आपण इथं यायला पाहिजे. तसं तुमचं गाव फार भक्तिमय आहे आणि तुमच्या गावामध्ये आल्यानंतर खरंच माणसाला वाटते आपण कीर्तनकार झालोय, हे फार छान झालंय. एवढे चांगले आवभगत मान सन्मान आपल्या गावामध्ये आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगते, गावातल्या गावात सप्त्याला सुद्धा पब्लिक राहत नाही. तुमच्या गावाच्या एवढ्या बाजूला असून सुद्धा एवढी पब्लिक आहे, म्हणून खरंच धन्यवाद मानवते आंबेरी गावाचं. आणि अशा प्रकारे जो इथे येऊन भक्ती मार्गाला लागतो, संसारामध्ये सुद्धा आणि भक्ती मार्गाला लागतो, त्यालाच मोक्ष सुद्धा मिळू शकतो. विठ्ठल विठ्ठल. भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, हा जेव्हा तुम्हाला प्रश्न पडतो तेव्हा तुम्ही संसार करता करता भक्ती मार्गाला सुद्धा इथं या. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आधी करा, कोणती? अभंगाचं प्रथम चरण. चरणामध्ये महाराज म्हणतात, सांगतो तुम्हाशी इथं आल्यानंतर एक काम करा गडे, कोणतं? भजा रे विठ्ठला. तुम्ही त्या भगवंताचं भजन करा, तुम्ही त्या भगवंताची भक्ती करा. कारण भक्ती नाही केली तर तुमचा काय होणार? हा जन्म वायाला जाणार. कारण महाराज म्हणतात इथं आल्यानंतर मनुष्य काय करतोय? करिता टवाळी जन्म गेला. नुसतं याच्या त्याच्या टिंगल टवळ्या करण्यामध्ये आपण आपलं अख्खं
आयुष्य वायाला घालत आहोत. म्हणून महाराज म्हणतात इथे याच्या त्याच्या तिंगल टवळ्या करण्यापेक्षा इथं आल्यानंतर एक काम अवश्य करा. ते म्हणजे कोणतं? स्वतः आपण महत्वाचं भगवंताचं नाम प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. मनुष्य भगवंताचं नाम घेत नाही, भक्ती मार्गाला जास्त लागत नाही. याचं सगळ्यात मोठं कारण काय? कारण त्यांना वाटतं माझ्याकडे सगळं आहे, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे घर आहे, माझ्याकडे धन आहे, माझ्याकडे संपत्ती आहे, माझ्याकडे आई बाबा काका मामा दादा हे सगळे, म्हणून मला काही करायची गरज नाही. आणि संत म्हणतात अहो ज्या लोकांसाठी, ज्या संसारात राहणाऱ्या लोकांसाठी तुम्ही भगवंतापासून विमुख होत आहात, मुळात तो संसार तुमचा आहे का? बघा, मरून मनुष्याला एक क्षण होत नाही. आपण कुणाचे दादा असेल, मामा असेल, कुणाची काकू असेल, कुणाची मामी असेल, आपला मृत्यू झाला तर आपल्याला दादा मामा काका म्हणून हाक मारतात का? नाही. मरून क्षण झाला, मनुष्याला नाव गेलं, सगळं गेलं. काय म्हणतात? बॉडी किंवा लाश, या दोन शिवाय कुणी हाक सुद्धा मारत नाही. म्हणून नातं सगळं गेलं. बरीच जण म्हणतात मी दिसायला फार सुंदर आहे, मला कुणाच्या मागे लागायची गरज नाही. त्यांच्यासाठी म्हटले अहो विश्व सुंदर्या गेल्या, आपण गावची सुंदर्य. म्हणून काय भुललाशी वररिया रंगा उसोडोंगा परी रस नवे डोंगा. अहो वरचा रंगाला भुलून तुम्ही जर भगवंतापासून विमुख होत असाल तर ही सगळ्यात तुमची मोठी चूक आहे. कारण इथं म्हणतात की हे 2 दिवसाचं रूप आहे, कितीही सुंदर व्यक्ती असू दे, त्याची सुंदरतेसाठी काहीतरी काळ वेळ मर्यादित दिलेला आहे. त्याच्यानंतर ते काही आपल्याकडे टिकणार नाही. आज जी लोक आपल्याला हसताना म्हणतात ना तुमची स्माईल फार गोड आहे, म्हातारा झाल्यानंतर तेच म्हणतील गप बसा, नुसता थुक्का उडायला हसायला तर. अरे खोबऱ्याची वाटी झाली अशी तोंड. आज जी लोक आपल्याला म्हणतात सुंदर दिसतात, उद्या तीच लोक आपली निंदा सुद्धा करतील. म्हणून हे सगळं एक दिवस जाणार आहे. म्हणून संत म्हणतात नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, आणतील जाशी एकला प्राण्या माझे माझे म्हणून इथं आल्यानंतर ज्यांच्यासाठी तू हा पैसा कमावतोय, कारण पैसा काय वर घेऊन जाऊ शकत नाही, पण ज्यांच्यासाठी तू कमावतोय बाळा त्यांच्यासाठी एक तू ऐक काय, तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सार, तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सार, मेल्यावरती आपलं घर गावाचा बाहेर, मेल्यावरती आपलं घर गावाचा बाहेर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, आपला लावणी नशिबाला रडतो सखाई, या संसारा पायी, 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 संसारा पायी, या संसारा तू म्हणशील घरदार इथंच राहील घर, आणि मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. इथं आल्यानंतर त्याच्या मागे लागू नको मला, तू कितीही पैसा पैसा म्हण, पण तू म्हणशील पैसा अडका हा इथंच राहील सडका, तू म्हणशील पैसा अडका हा इथंच राहील सडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक वाटा, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक वाटा. कितीही पैसा अडका मग हा इथंच सडका राहणार, आखर वर सोबत घेऊन जाऊ शकत नाही. मेल्यावर आपल्यासोबत एकच येणार आहे, ते म्हणजे मातीचं मडकं, ते पण जमिनीवर फुटणार, वर काही सोबत घेऊन जाऊ शकत नाही. आणि ज्या बायका पोरांसाठी, ज्या घर संसारासाठी तू हे सगळं सोडतोय, तू म्हणशील बायको पोर, तू म्हणशील बायको पोर ही तुझ्या मागची चोर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. कितीही बायको पोरं म्हणा, कितीही बायको पोरं म्हणा, पण शेवटी बघा कुणाच्या आजोबांनी किती चांगला बंगला बांधला असेल, कुणाच्या आजोबांनी घर बांधलं असेल, पण घराच्या फॅशन हे दरवर्षाला बदलले. आणि तीच आपली नातवंड काय म्हणतात, माझ्या आजोबांना फॅशन सेन्स नव्हता, म्हणून अशा प्रकारचं घर बांधून ठेवलंय. आता आम्ही याला रिन्यू करणार, बरोबर. प्रत्येकाचे जुने घर राहिलेले आहे का? नाही. जे आपलं घर आहे, जे जुने घर होती ना, की त्या काळामध्ये सगळ्यात मोठी
फॅशन होती बरं का, जे आता आपण ओल्ड फॅशन म्हणतो ती त्या काळामध्ये सगळ्यात मोठी फॅशन होती. म्हणून तुम्ही कितीही घरदार म्हणा, पण मेल्यानंतर ते आपल्यावरच खापरं फोडणार आहे. माझ्या घरच्यांनी काही केलं नाही तरी सुद्धा महाराज म्हणतात एवढं सांगू नाही तर बाळा तुला विश्वास होत नसेल, तुझं एक गत होणार. कोणती? मन तुकड्या घोडे हाती, मन तुकड्या घोडे हाती, या क्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली, अशीच होईल गती. रावण मेला लंका जळाली, अशीच होईल गती. म्हणून ही गती होण्याच्या आधी आता तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फार गोड शब्द आहे, किती प्रेमाने समजावून सांगतात. काय? अरे ऐक मानवा भाई तू राम नाम घे, ऐक मानवा भाई तू राम नाम घे. नरासारखा नर जन्माला आला संसारा, आला संसारा, आला संसारा, आला संसारा. माया सारी सोडून दे, हरी म्हणजे माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला रडत सखाई, या संसाराबाई, या संसाराबाई, या संसाराबाई, या कितीही काही म्हण, हे सगळं इथंच राहणार आहे. वर सगळं आपल्याला एकटंच जाण्याचं आहे. म्हणून म्हणतात घे 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 हरी नाम घे. दुसरं माया सारी सोडून दे. हे सगळी माया सोड आणि भगवंताच्या मार्गाला तुम्ही लागायला पाहिजे. आता भगवंताच्या मार्गाला का लागायचंय? कारण या संसारामध्ये बघा निसर्गाचा एक नियम आहे, या समाजातील लोकांचा एक नियम आहे. कोणता? गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. तुम्ही जर मला सन्मान देसाल मी तुम्हाला देईल. मी तुमच्या घरी येऊन भांडण केली, तुम्ही माझी आरती ओवाळणार आहे का? नाही. तुम्ही म्हणजे आमच्या इथं भांडण करून गेली, हिचा कशाचा लाड आला? म्हणून अशा प्रकारे संसाराचा नियम आहे. कोणता? गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. अरे अजून एक संसाराचा नियम आहे. काय? तुमच्या खिशात पैसा असेल तर समाजात तुम्हाला मान सन्मान आहे. तुमच्याकडे काही पद प्रतिष्ठा असेल तरच तुम्हाला मान सन्मान आहे. सब एवढं स्वार्थी आहे तुम्हाला सांगते बघा. एक उदाहरण तुम्हाला देते. चहा पितात, चहामध्ये एक कब्बर चहामध्ये माशी पडली. आपण काय करतोय? चहा फेकून देतोय. तुम्ही पिता का? बोला ना मग. हा, एक कब्बर चहा आहे, त्याच्यामध्ये माशी पडली. आपण तो चहा पितो का फेकून देतो? आणि एक कब्बर तूप आहे, त्याच्यामध्ये माशी पडली, तू फेकून देतो का खायला घेतो? हा, सिद्धांत बदलले ना, बरोबर. मनुष्य एवढा स्वार्थी प्राणी, आपल्या स्वार्थानुसार सगळं इथं पाहत असतो. विठ्ठल विठ्ठल. संसाराचा एक नियम आहे. इथं काय तुम्ही जर चांगलं पदावर असाल तरच तुमचा मान सन्मान आहे. नाहीतर ते बघा खिशामध्ये पैसा असल्यावर तुम्हाला पैसे देणारे हजारो जण आहेत. तुमच्या खिशात जर पैसा नसेल ना तेव्हा आपल्याला एक फुटी कवडी सुद्धा कोणी देत वासुदेवाची ऐकावानी जगात नाही राम रे. राम करी काम रे, राम करी काम रे, राम करी काम रे, राम करी. पंगती बसल्या नैया ग्रह जागो जाग. दारात भिकारी रडतो, पोटात भुकेची आग, पोटात भुकेची आग. जन्मापासून सारी माणसं, जन्मापासून सारी माणसं या पैशाची
हे सगळं तोच व्यक्ती समजू शकतो ज्याने गरिबीतून पुढे आलेला आहे. जन्मजात श्रीमंत व्यक्ती या गोष्टीला कधीच समजू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल या सर्व संसाराचा नियम आहे. इथं तुमच्याकडं मान इज्जत प्रतिष्ठा पैसा असेल तरच तुम्हाला सन्मान आहे, नाहीतर नाही. पण माझा भगवंत एवढं प्रेमळ आहे, एवढं प्रेमळ आहे, त्याच्यासाठी फक्त मनातील खरा भाव लागतो, दुसरं काही लागत नाही. म्हणून महाराज म्हणतात या संसारामध्ये गुरफटून पडण्यापेक्षा तुम्ही त्या देवाकडे जा. बघा प्रभू श्रीरामाला जेव्हा वनवास झाला होता तेव्हा त्यांनी गंगा नदी पार करण्यासाठी एक केवट तिथं होता आणि त्या केवटाला प्रभू श्रीराम म्हणाले, बघा जातीनं केवट आहे, त्याचं काम काय इथून तिथून नदीवरून नाव त्या पुढं करणे फक्त. आणि या वेळेला केवट म्हणाला की प्रभू श्रीराम तुम्ही माझ्या इथं आले हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, मला फक्त एक करा, तुम्ही मला काही पाहिजे नाही, मला फक्त एवढं तुमच्याकडून दान द्या. कोणतं? मला तुमचे पाय धुवायचे आहेत. भगवंत म्हणाले नाही मी माझे पाय तुला धुवू देणार नाही. विठ्ठल केवटाला भगवंत म्हणाले मी तुम्हाला माझे पाय धुवू देणार नाही. आता बघा भगवंताशी भांडण करून सुद्धा भक्ती करता येते. भगवंताशी भांडण केल्यानंतर भगवंत रागवत नाही, पैसा लागत नाही, फक्त त्या भांडणीमध्ये मनातील खरा सात्विक भाव असायला लागतो. केवट म्हणाला असं कसं पाय धुवू देत नाही? जोपर्यंत पाय धुवू देत नाही तोपर्यंत मी माझ्या नावावर बसून देणार नाही. का? कारण तुम्ही वनवासी झालेले आहेत. तुम्ही काय आता राजा राहिले का? तुम्हाला काय वाटलंय मी राजपुत्र आहे? नाही, वनवासी झाले. खिशामध्ये पैसे असतील का तुमचे आता मला देण्यासाठी? ते म्हटले नाही बाबा माझ्याकडे तर आता पैसा नाही, कसं करायचं, काय करायचं? काही नाही, मग मला पाय धुऊ द्या. नाही मी पाय धुवू देणार नाही. तेव्हा त्यांनी सांगितले जोपर्यंत पाय धुवून देणार नाही तोपर्यंत मी माझ्या नावावर तुम्हाला पाय ठेवू देणार नाही. त्यांनी कारण विचारलं का असं का करतोय? कारण त्यांनी सांगितले केवट म्हणतो काय ऐसा कहते हैं सब लोग के जादू बनी पग रज है तुम्हारी, इस पग रज का स्पर्श हुआ तो मनुष्य बनी सुंदर नारी, मेरे पास बस एक हिरिया, मेरे पास बस एक हिरिया, सारे कुटुंब की कुछ मेरे धन पर संकट भारी, एक नारी का कठिन है भार, कैसे पालूंगा दो नारी. केवटाने सांगितले मी तुमच्या चरणाच्या धुलाची महिमा ऐकून आहे. मी असं ऐकलेलं आहे की ऐसा कहते सब लोग जादू बरी पग रज है तुम्हारी. अहो तुमच्या पायाची धूळ हिच्यामध्ये जादू आहे. ही जेव्हा धूळ एका शिलेला लागली, एका दगडाला लागली, मौन शिला बनी सुंदर नारी. अहो ती शिला सुद्धा सुंदर नारी बनलेली आहे. माझ्याकडे एकच नाव आहे, तुमची धूळ लागली आणि जर का ती नाव एका नारीमध्ये प्रवर्तित झाली तर ती नाव मला माझी बायको म्हणून स्वीकार करावी लागेल. माझी पहिलीच बायको मला सुधरू देणं गेली, 2-2 बायका पाळण्याची क्षमता माझ्यामध्ये नाही. आता भगवंत म्हणाले ठीक आहे, कारण बरोबर दिलं म्हणून मी तुम्हाला पाय धुवू देणार. पाय धुता धुता बघा भगवंताचा तोल इकडे जाऊ लागला. तेव्हा केवट म्हणाला घमंड सोडा, आता राजा राहिले नाही, साधारण बनवाशी झाले, डोक्यावर हात ठेवा. म्हणजे भांडून सांगतात काय माझ्या डोक्यावर हात ठेवा. आणि प्रभू श्रीरामानं त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. प्रभू श्रीरामाकडे पाहून माता सीता आणि लक्ष्मण म्हणू लागले अरे हा व्यक्ती आहे कोण? ज्या भगवंताचा हात डोक्यावर ठेवण्यासाठी कित्येक ऋषी मुनी एवढी महान महान तपस्या करायला लागलेले आहेत, तो व्यक्ती त्या भगवंताचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वजण वर्षानुवर्षे युगांतराच्या प्रतीक्षामध्ये असतात आणि हा साधारण केवळ भगवंताला भांडण करू होतो माझ्या डोक्यावर हात ठेवा. काय ताकद असेल त्या भक्तीमध्ये. म्हणून म्हणतात हे अशा प्रकारे जेव्हा नावेच्या पलीकडे भगवंताला केवटने नेऊन सोडले, भगवंत म्हणू लागले तुला देण्यासाठी माझ्याकडे काही नाही. आता हे म्हणाले काय होत नाही, एका जातीचे लोक एकमेकाकडून पैसे घेत नाहीत, एका व्यवसायाचे लोक एकमेकाकडून पैसे घेत नाही. ते म्हणाले अरे बाबा मी राजा आहे, तू केवट आहे, तू आणि मी एक कसा? त्याने सांगितलंय की अहो मी नावडी आहे, मी हे गंगा नदीचे इकडून तिकडे जाण्यासाठी, गंगा नदी तरुण जाण्यासाठी मी तुमची मदत करत आहे. उद्या भवसागराची नदी तरुण जाण्यासाठी तुम्ही मला मदत करा. म्हणजे भांडण करून सुद्धा भगवंतासोबत भक्ती करता येते. भगवंत आपल्यावर रागवणार नाही. तुम्ही साधारण कितीही चांगला व्यक्ती असू द्या त्याच्यासोबत भांडण करा, तो उद्या आपल्याला बोलाल का? नाही. आणि कितीही मोठ्यात मोठा व्यक्ती असू द्या त्याच्या थाटानुसार आपली त्याची सगळी काळजी घ्यावी लागते. पण भगवंताचं नसतं नाही, फक्त मनातील खरा सात्विक भाव असेल तर भगवंत तुमच्या सात्विक भावाला बोलतात ना. पैसा धन दौलत संपत्ती भगवंताला बोलवण्यासाठी काहीही लागत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल अशा भगवंताचं घे 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 हरिनाम घ्या. अशा भगवंताचं तुम्ही काय करा, नाम घ्या. आणि म्हणून महाराज म्हणतात इथं आल्यानंतर या संसारामध्ये पडू नको बाबा. सांग तरी गेला जन्म, नाहीतर तुमचा हा जन्म वयाला जाणार. सांगताना एकदा सांगायचं असतं. आता पुढचं ऐकणारच होते. हरिली लाज सांडिले हित, नाहीतर मग आमचे सुरेगावकर आबा खूप छान म्हणतात काय, हे जरी ना ऐकलं सर्वांनी हात वर करायचे, टाळ्या वाजवा. तुमच्या हाताला मागचे काय थोडं जोराने टाळ्या वाजवा ना सर. वा वा वा. अशा प्रकारे तरी दुसरा येईल सरते शेवटी या काळ बांधून नेल, एका जनार्दनी आमुचे काय बाज येईल. सांगणाऱ्याचं कुणाचं काही जात नाही. तुम्हाला वाटत असेल की मी ऐकत नाही, मी हे करत नाही, तुम्हाला सांगते कितीही करा, धरिली लाज सांडिले हित. म्हणून महाराज म्हणतात इथं आल्यानंतर एक करा, कोणतं सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवया. आणि तुमचा हा जन्म वया जाऊन तुम्ही भगवंताला बरोबरी दुरावशी दुरी भावाची विठोबा
तरी गेला जन्म तुम्हाला सांगतोय त्या भगवंताला नाही म्हटलं तर आपला हा जन्म व्हायला जाणार, संसारातच गुरफटून राहणार तर हा जन्म व्हायला जाणार. म्हणून भक्ती करा, संसार करा, दोन्ही करता करता आपला हा जन्म सार्थकी करा. कधी बजायचे करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी भावाची. या भवाची वाहून जाण्याच्या आधी मनुष्यानं भक्ती मार्गाला लागायला पाहिजे. कारण हल्ली आपलं काम कसं झालंय बघा, भक्ती प्रत्येकाला करू वाटते त्यांना, पण त्यांचं मत भक्ती करायची पण कधी म्हातारं झाल्याच्या नंतर. तुम्ही प्रत्येकाला एक गोष्ट बोलताना ऐकलं असेल, कोणतं, या संसारात असताना ते म्हणतात ना, बालपणी होते माझे मन हे अजान, तरुणपणी संसारात गेले सर्व ज्ञान, गेले सर्व ज्ञान. तरुणपणी संसारात गेले सर्व ज्ञान, वृद्धपण येत आले जागती महान. सर्वांना म्हातारपणीच कळते की आपलं बालपना जो खेल गमाया, बालपना जो खेल गमाया, तरुण हुआ तो समय गमाया. जीवड़ा जीवड़ा दो दिन का महिमा, कब सुमरोगे तुम, कब सुमरोगे, कब सुमरोगे, काया झूठी माया, आँखें मौत निगाहें प्यारे, आँखें मौत निगाहें कहत कबीरा, सुन भई साधु 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 साधु. घोड़ा मैदा, ये घोड़ा मैदा, जीवना भगवंताचं नाम घेण्यासाठी तर येथे तो नवे आठवण काही, विसावा तो क्षण एक नाही, पडिलो आणि के प्रवाही हित तो काही दिसेची ना. इथं आल्यानंतर आज भक्ती करू, उद्या भक्ती करू, परवा भक्ती करू, पण भक्तीसाठी काय वेळ आपल्याला भेटत नाही. आणि जेव्हा म्हातारा होतो तेव्हा आपल्याला कळतं. पण ती गोष्ट कशी होते माहिती आहे का, खाब था जो खत्म हो गया,
जागे तो नसीब सोड. म्हातारपणी किती भक्तीचं वेळ लागून काही फायदा नाही. तुम्हाला ऐकताना अवघड वाटेल, मला सांगताना वेगळं वाटेल. काय आजकाल भक्ती करायचं म्हटलं ना प्रत्येकाला कसं वाटतं. आजकाल ही काळी परिस्थिती आहे सध्याची. काय ज्याला दातानं मटण चावं ना तो झाला माळकरी. ज्याचं घरात कुणी ऐकना, ज्याला सगळ्यांनी सोडलं तो म्हणतो आता होईल मी वारकरी. मग इथं बुक्का लाव, तिथं बुक्का लाव, तिथं बुक्का लाव, श्री 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 1000. आणि बालपणापासून करेल तुम्ही मरा, तुम्ही एकावर मरा. आणि आम्ही आता आमचा उदो उदो करा अशी दाखवादाखवीच्या भक्तीने बघा. आपण फक्त लोकांना प्रसन्न करू शकतो, भगवंताला प्रसन्न करू शकत नाही. आजकाल लोकांचं दाखवादाखवीचं एवढं चालू आहे, एवढं चालू आहे बघा. स्टेटस व्हॉट्सअपला एवढे चांगले ठेवतात, एवढं चांगले ठेवतात की वाटते त्यांच्या एवढा देव माणूसच कोणी नाही. आणि माघारे त्यांचे कांड सर्वांना माहित असं एकच आहे. म्हणून भगवंत स्टेटस पाहतात का व्हॉट्सअपचं? नाही, भगवंत स्टेटस स्टोरी पाहत नाही. भगवंत आपले कर्तव्य पाहतात, म्हणून त्याच्यावर लक्ष आपण ठेवायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल निघून जात आहे. मग भगवंताला कधी भजायचे बघा. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला वाटतं भक्ती करायला भरपूर वेळ आहे. युवा झालं तेव्हा आपल्याला वाटतं आता पैसा कमवायची वेळ आहे, कारण बायको कोणी पैशाशिवाय देणार. गेलं चांगला पैशावाला असेल तरच पत्नी द्यायला, नाही तर मुली सुद्धा आज पैशावाल्याशिवाय भेटना. गेल्या पैशावाला व्यक्ती, गव्हर्नमेंट जॉबवाला व्यक्ती तो दिसा किती काळा असू द्या आपल्याला चालते. आणि कर्तृत्ववान व्यक्ती किती चांगला असू द्या, निर्व्यसनी व्यक्ती किती चांगला असू द्या, आपल्याला चालत नाही. म्हणून रूप पाहण्यापेक्षा, पैसा पाहण्यापेक्षा त्याचं कर्तृत्व पाहून आपण संबंध जोडायला पाहिजेत. असो हा आपला विषय नाही की तरुण झाल्यानंतर आपल्याला वाटतं आता पैसा कमवायची वेळ आहे, आणि म्हातारं झाल्याच्या नंतर करतं की आता आपल्याकडे वेळ राहिलेला नाही. म्हणून प्रत्येक जणाला वाटतं आता माझं लग्न व्हायचं राहिले. एकदा का लग्न पैसा कमवला म्हणजे मी मोकळा. पुन्हा पैसा कमवायला लागला की त्याला वाटतं एकदा माझं लग्न होते म्हणजे मी मोकळा. एकदा लग्न झालं की त्याला वाटतं एकदा 1-2 लेकरं बाळ होऊ दे म्हणजे मी मोकळा. 1-2 लेकरं बाळ झालं की त्याला वाटते जाऊ दे आता या लेकरांचं शिक्षण आणि त्या लेकरांचं लग्न होऊ दे म्हणजे मी मोकळा. ज्यांच्या लेकरांची लग्न झाली त्यांना माहित आहे मोकळा आहे का बंधू नाही. तुम्ही अजून जास्त बांधले गेलेले आहेत. आणि आता लेकराची लग्न झाली, नातू झाले, तेव्हा भक्ती मार्गाला या म्हणलं तेव्हा काय करावं ताई, भक्ती फार करू वाटते पण नातू सोडणं गेला हो. एकदा माझा नातू मोठा होऊ दे म्हणजे मी मोकळा. शेवटी अनंतामध्ये मोकळा होतो, पण संसारातून मोकळा होत नाही. आणि संत म्हणतात ज्या संसारासाठी तुम्ही इथं भगवंताला सोडताय तर संसार तरी सुखरूप आहे का रे. संसार आधी हाताला चटके मग मिळाती भाकर. संसारामध्ये हाताला चटकी मिळाल्याशिवाय भाकर सुद्धा मिळत नाही. इथे सर्वांना वाटतं हा सुखी तो सुखी, पण राजा दुखी आहे प्रजा दुखी आहे. बघा ज्यांचं लग्न झालं नाही त्यांना वाटते लग्न झालेले सुखी आहेत, ज्यांचं लग्न झालं त्यांना विचारा तुम्ही सुखी आहे का दुखी. त्यांचं त्यांनाच कळते. बघा तुम्ही युवा असताना बिना लग्नाचे मुलांचे फोटो बघायचे किती हसमुख राहतात, आणि एकदा लग्न झालं त्यांचं तोंड उतरून जातं. तैसा दिशे तोंडावरी वावा. अशा प्रकारे ज्यांचं लग्न झालं नाही ते स्वप्नामध्ये गाणी म्हणतात काय, यंदा तरी येऊ दे देवा, यंदा यावं नाव माझं साजनीच्या देवा, यंदा तरी माझं नाव येऊ दे पुन्हा कुठं माझ्या बायकोच्या उखाण्यामध्ये. आणि एकदा का लग्न झालं अण्णा, एकदा का लग्न झालं तो जमिनीवर चालत नाही, तो हवेत राहतो. तो काय म्हणतो आज मैं ऊपर आसमानीचे आज मैं आगे समाना है पीछे. आणि एकदा का लग्नाला 1-1.5 वर्ष झालं चिल्ली पिल्ली झाली, तो व्यक्ती काय म्हणतो तोंड लटकून ये क्या हो कैसे हो ते चले पा कारण म्हणतात लग्नाची आवड हे कुठपर्यंत. नवी नवी नवरी तवा शौरी बानी नाच, नवी नवी नवरी तवा शौरी बानी नाच, नवी नवी नवरी तवा शौरी बानी नाच. आता खाली चिल्ला कोंबडीचा गुंज आता काय माझा गोविंदा 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 तू पाय तू काय तू जमला काय माझा गोविंदा गोविंदा गोविंदा.
झाड सुद्धा आहे, पाहिलं ना, त्याला हात लावलं की ते पानं मिटून घेते, म्हणजे लाजते. नवीन नवीन नवरी तशी असतात म्हणतात. नवीन नवीन नवरी तेव्हा शौरी वाणी लाज, एवढी लाजाळू असते, एवढी लाजाळू असते. सासूला मोठ्यानं बोल ना, या ना, खा ना, बसा ना. नवरा म्हणतो अगं थोडं मोठ्यानं बोलत राही. किती म्हणते माझा लहानपणापासूनच आवाज एवढा आहे हो, मी लाजाळू स्वभावाची आणि मला मोठ्यानं बोलता येत नाही. आणि लग्नाला काही दिवस झाले फोन घेते आणि माय आई तुला काय सांगू, माझ्या सासूने माझ्या नाकामध्ये दम करून ठेवला असता. बरोबर. नवऱ्याला सुद्धा या ना, बसा, खा, जेवा. आणि लग्नाच्या नंतर चिल्ले पिल्ले झाले, येता का, खाता का, मला काय तेवढंच काम आहे का, अशा प्रकारे म्हणतात. नवी नवी नवरी तेव्हा शौरीवाणी लाज असते. आता चिल्ल पिल्ल झाली की मग कोंबडी सारखी. जुनं बघा, एक जुनं गाणं होतं, ते जुनं गाणं म्हणजे आपलं जीवन पद्धती असल्यासारखं आहे. कोणतं? वय वर्ग 5 ते 10 नवीन नवीन स्वप्न, डोळ्यामध्ये स्वप्न असतात. वय 5 ते 10, वय 10 ते 15 सपनों में, वा. आणि वय वर्ष 15 ते 20 सजना पे. आणि 20च्या नंतर 25 नंतर जेव्हा लग्न होतं मग तेव्हा ते म्हणते 25 ते 30 क्यू सजना पे. मग आयुष्यभर ताथया ताथया हो, धुमताना धुमताना धुमताना, आयुष्यभर भांडणी सुरू. तर लग्न कोणाच झाले, हातवर करा बरं. म्हणजे हनुमान महाराजांचं पण झालं नाही का? सगळे ब्रह्मचारीच इथून तिथून. बघा मी नेहमी सांगते की यांच्याकडे पाहून मला हे करता येत नाही, कारण त्यांचं ओळखता येत नाही. आता बघा नागेश महाराज जर तुमच्या ओळखीचे नसते, त्यांचं लग्न झालं का नाही, ओळखता येत होतं का नाही? आयडेंटिटी कार्ड तरी एक नाही, पायात जोडवं नाही, गळ्यात मंगळसूत्र, भांगात कुंकू, गळ्यात आयडेंटिटी कार्ड पाहिजे होतं. सगळं कुठं दिलेलं आहे ना तुमच्याकडं? तुम्ही भांगाला कुंकू भरले, पायात जोड तुमच्या दिसाले, मंगळसूत्र गळ्यामध्ये तुमच्या आहे. लग्न झालं का म्हणलं तर हात वर करणं गेले, मग ते सगळं काय माझ्या नावाचं घातलं का? लग्न करताना एवढ्या आनंदाने करतात, एवढ्या आनंदाने करतात. आणि लग्न कोण केलं म्हणलं तर हात असं खाली करतात जणू काही. मी विचारलं आतंकवादी कोण सांगा? विठ्ठल विठ्ठल. या संसारामध्ये सुख मिळू शकतं, पण कसं, ज्या पद्धतीने संतांनी आपल्याला सांगितलंय त्या प्रकारे जर आपण राहिलं. लग्नाचे काही नियम असतात लग्न करताना, त्याच्यामध्ये आपल्याला सांगितले काय, आली लग्न गटी समीप नवरा, येवोनी घेवोनी यावा घरा. लग्नामध्ये एक पद्धत आहे, कोणती? त्याच्यामध्ये पहिला नियम, वाजंत्रे बहु गलबला न करणे. वाजंत्र्याचा जास्त गलबला हा लग्नामध्ये नको. 16 संस्कारापैकी लग्नाला एक संस्कार मानलेला आहे. इकडे आपण लग्नामध्ये यज्ञ करतो, आहुती देतो, इकडे आपण नवरी नवरदेव म्हणतात स्वाहा, आणि तिकडे मित्रमंडळी दारू पिऊन म्हणतात बजाव ना काय करून घ्या. बरोबर. इकडे आपण म्हणतो स्वाहा, तिकडे ते वाजवते शांतबाई. आपण इकडे म्हणतो स्वाहा, ते म्हणते पाटलाचा. म्हणजे आपण आहुती मंत्राची द्यायलो का कशाची द्यायलोय? बघा, सात्विक लग्न संस्कार आहे तर ते तशाच प्रकारे झाला सुद्धा पाहिजे. असं नाही की तुम्ही आनंद घेऊ नका, पण त्याच्यामध्ये हरिपाठासारखे मृदंग घ्या, टाळ मृदंगाच्या गजरामध्ये तुमचं लग्न लावा ना. चांगले गाणे सुद्धा तिथं वाजले, सर्वांनी मिळून आनंद घेतला पाहिजे. वरात जर चालली तर चांगल्या माणसाला जाऊ वाटत नाही, दारू पिऊ पिऊ नाचालेले असतात. बरोबर. आणि अशा प्रकारे आपण जर त्या लग्नामध्ये गेले, अजून त्याचा एक नियम आहे, कोणता? दृष्टा दृष्ट वधूवरा न करता दोघे करावी उभी. नवीन नवरदेवाची दोघांना एकमेकांची दृष्टादृष्ट झाले नाही पाहिजे, याच्यासाठी कशा प्रकारे सर्व उभं करतात. आणि दृष्टादृष्ट होऊन याच्यासाठी आत काय धरलेलं असतं? अंतरपाठ. आता मला खरं खरं सांगायचे, डोळे कुठं असतात आणि अंतरपाठ कुठं धरलेलं असतं? हा, म्हणजे पोटापाशी आपण अंतरपाठ धरलेलं असतं. अंतरपाठाचा नियम कुठे आहे? दृष्टादृष्ट एकमेकांची झाली नाही पाहिजे, याच्यासाठी डोळ्यासमोर धरायचं असतं. तीही सोडा. याच्यामध्ये एक सुंदर असा उपदेश आपल्याला केलेला आहे, कोणता? मित्रा घे वचनासया समजुनी तू पोर नाही आता. एक मित्र म्हणून नवऱ्या मुलाला
आपल्याला उपदेश काय की बाळा आता तू या वचनाला समजून घे, आता तू पोरगा राहिले नाही. इतके दिवस लग्न व्हायच्या आधी तुझ्या हातामध्ये पेन्सिल होती, काही चुकलं तरी घरचे खोड रबरनं खोडू शकत होते, कारण तेव्हा तू मुलगा होतास, पेन्सिल हातात होती, खोडू शकत होते. आता तू एक बंधनामध्ये बांधल्या जात आहे, आता तुझ्या हातात पेन आलेली आहे, आता इथून खोड्यासाठी घरचे तिथं येणार नाहीत, म्हणून आली एक जबाबदारी तुझं घरी. हो, एक पत्नीव्रता, भोगासाठीच, नुकतं भोगासाठी हे लग्न नाही. खूप नियमाचे सांगितले, आपण फक्त मंगलाष्टकाचा उपयोग कशासाठी करतोय? सावधान, याच्या तोच्या तोंडावर अक्षदा फेकायचा आणि लग्न करून खाऊन पिऊन मोकळं व्हायचं. विठ्ठल विठ्ठल म्हणतात संसारामध्ये सुखी राहू शकतो, पण तशा प्रकारे आपल्याला संसार करावा लागेल, ज्यामध्ये कोणताही लहान नाही, कोणताही मोठा नाही. नवरा बायकोचा अधिकार, पती पत्नीचा अधिकार हा समान अधिकार असला पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं इथं आल्यानंतर करिता बरोबरी, आज बाजू उद्या बाजू या संसारात गुरफटून आज बाजू उद्या बाजू करशाल, शेवटी माणूस मरून जाईल, पण भगवंताला आपण भजू शकणार नाही. सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर. मौत जब तुझको का आवाज देगी, घर से बाहेर निकालना पडेगा. म्हणून या भवनदीच्या पुरामध्ये वाहून आपण लागायला पाहिजे आणि आपल्या लेकरांनाही लावायला पाहिजे, कारण आपणही लागत नाही आणि आपल्या लेकरांनाही लावत नाही. म्हणून आपण संसारामध्ये असून सुद्धा सुखी राहू शकत नाही, कारण संसारामध्ये सगळ्यात मोठं दुःख लोकांकडे कोणतं आहे? शेवटच्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगते की संसारामध्ये राहून सगळ्यात मोठं दुःख आजकाल लोकांकडे हे आहे काय? महाराज, आजकाल लेकरं चांगली राहिली नाहीत, पण तुमच्या व्यसनाधीन झालेली आहे, दारू प्यायली, गुटखा खायली, गांजा वडाली, प्रत्येक व्यसन आपले लेकरं करत आहेत. पण मला खरंच इथं आल्यानंतर फार आनंद झाला. विशाल दादा आणि वैभव दादांनी सांगितले, ताई आधी आम्ही मंदिरावर फक्त व्यायाम काढायसाठी येत होतो, पण आम्ही या व्यायामाला म्हणजे जे काही जिम जॉईन करतात ते आम्ही इथं करतोय, व्यायाम करतोय, पण याच ट्रेडिशनलला व्यायाम काढण्यापेक्षा आम्ही आता घरून आंघोळ करून येतो आणि देवीची आरती करतो आणि नंतर पूजा करतोय. तुमच्या गावाचं वैभव आहे बघा. अशी मुलं ज्याच्या घरामध्ये जन्माला येतात त्यांच्यासाठी संत म्हणतात धन्यवाद. अशी लेकरं प्रत्येक घरामध्ये जन्माला यायला. आज प्रत्येक जण म्हणतो माझं लेकरू वयाला गेलं, माझं लेकरू या व्यसनाधीन झालेलं, याच्या मागे लागले, त्याच्या मागे लागले. याचं कारण काय? अहो, आपले लेकरं घडतात याला कारण काय? ही पुण्य कुणाची? आई वडिलांची. कारण म्हणतात ना, माझ्या जिजाऊची ही पुण्याई कशी आली हो वळाला, तो बापाचा बापा शिवबा जन्मला, तो बापाचा बापा शिवबा जन्मला, तो बापाचा बापा शिवबा जन्मला, तो बापाचा बापा शिवबा कशी आली हो बापाचा बापा शिवबा जन्मला. छत्रपती शिवराय काही नुकते जन्माला येऊन चांगले घडले का? नाही. छत्रपती शिवरायांना मासाहेब जिजाऊंनी तसे संस्कार सुद्धा दिले. म्हणतात छत्रपती शिवरायांनी जेव्हा जन्म व्हायचा होता तेव्हा मासाहेब जिजाऊंनी मा भवानीकडे, मा जगदंबेकडे प्रत एक प्रार्थना केली होती. नवरात्रात त्या मातेला केला नवस जगदंबेला, नवरात्रात त्या मातेला केला नवस जगदंबेला, एक पुत्र असा दे मला दृष्टाचा नाश करण्याला. या दृष्टाचा नाश करण्यासाठी माते मला फक्त एक पुत्र माझ्या पोटी असा जन्माला दे, ज्याने सगळं जे काही राज्य आहे ते मोडीत काढून स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी मा जगदंबे पुढे प्रार्थना करायला सुरुवात केली. काय? लख पडला प्रकाश
मनामध्ये खरा भाव असेल तर भगवंत सुद्धा आपल्या हाकेला धावून येतात. आणि मा जिजाऊने ही प्रार्थना केली की एकदा माझ्या हाकेला धावून ये माता. आणि म्हणतात ना की माता धावून सुद्धा आली. माता धावून हाकेला आली. मोठी पुत्र दिला भाग्यशाली. नवी हिंदवीची पहाट झाली. केला महाराष्ट्र वैभवशाली. माता तिथे हाकेला धावून आली. आणि म्हणतात काय अनादि निर्गुण प्रकटली रावानी मोह महिषासुर मर्दनाला गोली. अनादि निर्गुण प्रकटली भवानी मोह महिषासुर मर्दनाला गोली. त्रिविधता पाची करावया धाडणी. त्रिविधता पाची करावया धाडणी. वाचाला गे तू सर्वांचा उगवला तारा ती विरहारा गरजा शिवाजीराजा. उगवला तारा ती विरहारा गरजा शिवाजीराजा. छत्रपती शिवराय जन्माला आले. कुठं आले तर म्हणतात शिवनेरीवर शिवमा जन्मला. शिवनेरीवर शिवमा जन्मला. राजाधिपती छत्रपती नामता आणि त्यांनी आपल्याला काही शिकवून दिल्या. कोणत्या पहिली शिकवून त्यांनी दिली की जेव्हा जेव्हा आपण जातीमध्ये पटणार तेव्हा तेव्हा आपल्या तिसरा कोणीतरी येऊन राज्य करणार. म्हणून त्यांनी सांगितलं की जातीयता सोडा आणि हिंदुत्व सोडा. सर्वांनी एकत्र मिळून राहण्यासाठी त्यांनी एक सुरुवातीला कार्यक्रम स्वराज्य स्थापण्यासाठी त्यांनी केल्या एक हो जाती. घेऊन भगवा तो हाती. भगवान हाती सुराज्य घडवण्यासाठी. आई शिवाई आई जिजाई आशीर्वाद हो पाठी. आहे आशीर्वाद हो पाठी. छत्रपती शिवरायांनी आपला एक कोणती दिली सगळ्यात महत्वाची. प्रत्येक महिला मंडळाने आपल्या मुलांना ती शिकवण द्यायला पाहिजे. कोणती की एखाद्या रात्रीला एखादी मुलगी आपल्याला एकटी भेटत असेल तर ती मुलगी म्हणजे आपल्याकडे चालून आलेली संधी नाही. ती मुलगी म्हणजे आपली जबाबदारी आहे. प्रत्येक शिवभक्ताचं प्रथम कर्तव्य काय म्हणते की एखाद्या रात्रीला भेटली एखादी मुलगी ती आपली मिळून आलेली संधी नाही. ती आपली जबाबदारी आहे की ती मुलगी तिच्या घरापर्यंत तिच्या शरीराला धक्का सुद्धा न लागता गेली पाहिजे. तो खरा शिवभक्त श्री छत्रपती शिवरायांनी सुद्धा आपल्याला तेच शिकवलंय. काय म्हणतात काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं सोन. काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं सोन. हे अशीच देखणी होती तिला आई म्हणाला राजा तो शिलवान. तिला आई म्हणाला राजा तो शिलवान. हे आनंदाने हिंदू मुसलमान. आनंदाने आनंद होती हिंदू मुसलमान. हे आनंदाने आनंद होती हिंदू मुसलमान. त्यांनी सांगितलं आया बहिणीचं रक्षण करणं. रयतेचा आम्ही राजा आधी तलवार भगवा झेंडा. घोड्यावर शिवबा साज. म्हणून आधी तलवार भगवा झेंडा. आणि सध्या ही गरज कोणती आहे काळाची गरज. प्रत्येकाने हातामध्ये भगवा घेऊन काय म्हणतात चला उठा रे उचला भगवा. चला उठा रे उचला भगवा. दैन्याचा संभाळ दैन्याचा संभाळ. आला 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 आला
मोबाईल पाहिजे तो ब्रँड, कपडा पाहिजे तो ब्रँड, गाडी म्हणतो तो ब्रँड, आईबाप पाहिजे त्याला ब्रँड, पण स्वतःचं कर्तृत्व एकदम डन. बरोबर ना? बघा EMI ना 1.5 लाखाचे फोन घेतात श्रीमंत दिसण्यासाठी आणि कुठं येता जाताना ऑटो मधून उतरतात श्रीमंत दिसणार नाही. छत्रपती शिवरायांनी आपल्याला एक गोष्ट शिकवली, कोणती? ब्रँडच्या मागे लागू नका. स्वतःला एक ब्रँड बनवा, स्वतःच्या व्यक्तिमत्वाला स्वतःच्या कर्तृत्वाला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवा, प्रत्येक ब्रँड हा त्यांच्या ब्रँडची ब्रँडिंग करण्यासाठी आपल्या मागे लागला पाहिजे. आणि यासाठी त्यांनी सांगते बघा, छत्रपती शिवरायांचा ड्रेस कोणत्या ब्रँडचा होता कुणालाच माहित नाही, त्यांची तलवार कोणत्या ब्रँडची होती माहित नाही, पण आज त्या तलवारीचं नाव जरी घेतलं तर सर्व काय म्हणतात, जेव्हा काढायची बाहेर तुझी चमचमती धार, जेव्हा काढायची बाहेर तुझी चमचमती धार. अशी जेव्हा मी जय भवानी म्हणेल सर्वांनी मिळून सांगितले जय शिवाय. बरोबर? इकडे जेव्हा म्हणलं हातवर हातवर हा हातवर जय भवानी बोलवली घालाले हत्यार, करुणिया घरचं नाम महादेव हर हर. जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 भवानी. सुरखातून पाडिले सुरखातून पाडिले वर अशी घुसती 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 अशी घुसती अशी घुसती अरे पार सोळा
सर्वजण आपण स्वेटर घालून आहोत आणि थंडी वाजत आहे. एवढ्या थंडीमध्ये सुद्धा ज्याला घाम फुटून निघलाय ते म्हणजे पक्क वाजवतं. एवढी मेहनत, जोरदार टाळ्या हनुमंत महाराजांचं. क्या बात. आणि सुरुवात बघा आपण कुठून केली होती. तो बापाचा बाप वाग शिवबा जन्मला. त्यांनी दादा कधीच सरळ वाटेने नेणार नाहीत. आधी इकडं तिकडं 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 फिरून 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 वर खाली करून सहजरित्या जागेवर आणून ठेवतात. जोरदार. मी नेहमी सांगते त्यांच्या पुढं गायन करणं म्हणजे मोठ्या माणसापुढं लहान लेकरांना बोबड बोलण्यासारखे. एवढं सुंदर दोघांचंही गायन आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. शिवरायांनी आपल्याला खूप सारे शिकवून दिलेले आहेत, पण तशा शिकवण आपली लेकरं तेव्हाच फॉलो करतील जेव्हा आपण त्यांना तसे संस्कार देऊ. खायला आवडतात खायला आवडतात आंबे, बाबळीचे झाडं लावून काही फायदा होणार नाही. मग वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताची. म्हणून चांगली संतती आपल्या जन्माला आपल्याला पाहिजे असेल. गाथा गीता यांचं संगत त्यांना ठेवायची. नुसता मजेदार शिकून काही फायदा होणार नाही. चिम टवाक डमडम ऐकून काही फायदा होणार नाही. आपाचाही शेले हार्ड आहे म्हणून बाईकवर रील बनवून काही फायदा होणार नाही. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव म्हणून सुद्धा काही फायदा होणार नाही. चांगले लेकर पाहिजे असेल तर चांगले संस्कार सुद्धा आपल्याला आपल्या लेकरांना लागतील. महाराज शेवटी म्हणतात की आज करू उद्या करू करिता बरोबरी दुरावशी दुरी भवनची पुरी वाहस. या भवनतीच्या पुरामध्ये वाहून जाण्याच्या आधी आपण स्वतःही भगवंताला भजायला पाहिजे. आणि तसे चांगले संस्कार दिल्यानंतर आपली लेकरं भगवंताला भजणार. आता भगवंताला भजायचं कशा प्रकारे ही गोष्ट मी तुमच्या गावामध्ये जास्तरित्या मांडली नाही, कारण तुमच्या गावामधलं युवा मंडळ हे खरंच सुंदर आहे. कारण इथं सप्ताह करणं हे काय साधारण व्यक्तीचं काम नाही. सर्व जेवढी काही युवा मंडळ याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजून एकदा स्वागत करायचं. तथा आमचे विशाल दादा, वैभव दादा त्यांचे सुद्धा मनापासून आम्ही धन्यवाद मानतो. शेवटी महाराज म्हणतात की भगवंताला भक्ती करण्यासाठी काय लागतं. काही नाही काही नाही. भावाची कारण तुका म्हणे ना विठोबाची. भगवंताची भक्ती करण्यासाठी फक्त मनातील खरा सात्विक भाव लागतो, दुसरं काही लागत नाही. महाराज म्हणतात फक्त सात्विक मनातील खरा भाव असेल आपण त्या भगवंतावर सुद्धा सत्ता गाजवू शकतो. एवढी ताकद म्हणतात ना ही भक्तीमध्ये ताकद आहे त्या भगवंताला झुकवण्याची. ही फक्त भक्तीमध्ये ताकद आहे त्या भगवंताला झुकवण्याची. नाहीतर काय गरज आहे प्रभू श्री रामाला माता शबरीचे उष्टे बोर. जर माता शबरीचे उष्टे बोर खात असेल याचं कारण फक्त एक आहे, ते म्हणजे त्यांचा मनातील खरा सात्विक भाव. म्हणून महाराजांनी सांगितलं एवढं जरी तुम्ही केलंय तरी सुद्धा तुम्हाला जीवनामध्ये मोक्ष मिळेल. हा झाला कीर्तनाचा पूर्णतः भावार्थ. हा अर्थ असाच आहे की यापेक्षा वेगळा नाही असं मी सांगू शकत नाही. जशी भगवंतांनी मला बुद्धी दिली अशा प्रकारे मी आपल्यासमोर अर्थ मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून बोलण्यातून कुणाला काही वाईट वाटलं असेल, बोलीने लेकुरे वेळी वाकुडी उत्तरे करा, क्षमा अपराध महाराज. माझी थोडी तब्येत ठीक नाही, खोकला येत आहे, त्याच्यामुळे थोडंसं बोलण्यामध्ये सुद्धा अडचण होत आहे. त्याबद्दल सुद्धा तुमची मी माफी मागते. आणि आजच्या या कार्यक्रमाला कीर्तनरूपी सेवेला लाभलेली उत्कृष्ट असे साऊंड सिस्टीम ऑपरेटर दादाचं नाव काय? एकनाथ दादांसाठी जोरदार टाळ्या. वा वा, शेवटला लागले कडे जरा मोठ्याने टाळ्या वाजवा. झालं आपलं. हा, सुंदर अशी ऑपरेटिंग दिल्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. आणि नाहीतर कुठं गायन कमी शिट्ट्या जास्त मारते. हा, आणि ज्यांची श्रीमद भागवत कथा इथं चालू आहे असे श्री भिकाजी महाराज यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. ज्यांच्या आशीर्वादानुसार हा सप्ताह चालू आहे. श्री 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 मंत 1008 गंगानंदजी सरस्वती महाराज यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हा सप्ताह चालू आहे आपल्या सर्वांचे आवडते लोकनेते माननीय श्री संतोषराव बांगर पाटील आमदार कळमनुरी विधानसभा यांचे सुद्धा मनापासून मी धन्यवाद मानते. तथा कोणत्याही सप्त्यामध्ये
MLA असो किंवा कोणाचे असो नाव त्याच्यामध्ये येत नाही, पण त्यांचं नाव येतं. त्याच्यासाठी वैयक्तिक माझं मत आहे बरं का. कारण निवडणुकी झाल्या नव्हत्या. वांगर पाटलांबद्दल मला एक गोष्ट फार मनाला माझ्या भाळली, ती म्हणजे कोणती, मागे पावसाळा जेव्हा झाला होता तेव्हा त्यांनी या रेस्क्यू टीमची त्या रेस्क्यू टीमची कोणत्याही टीमची वाट न पाहता, आता माझा कोणत्याही राजकारणाशी आणि कोणत्याही पक्षाशी काही संबंध नाही, मी माझं वैयक्तिक मत सांगत आहे की या रेस्क्यू टीमची त्या रेस्क्यू टीमची कोणत्याही टीमची वाट न पाहता स्वतः जाऊन माझी प्रजा माझं कर्तव्य म्हणून प्रत्येकाच्या गावामध्ये जाऊन त्यांनी वांगर पाटलांनी ही गोष्ट त्यांना सगळ्यांपेक्षा वेगळी बनवते बघ. म्हणून त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. या कीर्तनरूपी सेवेला आम्हाला ज्यांनी इथं बोलवलेले आहे आजचे यजमान श्री विशालदादा संतोष सातव तथा श्री वैभवदादा रमेश मुसळे, दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. दोघं जण चांगले जॉबवर आहेत. आमचे वैभवदादा म्हणतात ताई नोकरी 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 करून काय करायचंय, स्वतःचा मालक बनायचंय. मी सुद्धा नेहमी सांगते शिक्षण घ्या, प्रत्येक मुलाला शिक्षण घ्यायला पाहिजे. नोकरी लागेल किंवा न लागेल हे आपला पुढचा विषय झाला. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ज्याला नोकरी लागली नाही त्याला देवानं नोकर नाही, त्याला देवानं मालक बनण्याची संधी दिलेली. म्हणून खचून जाऊ नका, फक्त पुढं काम करत राहायचं. स्वतः शेतामध्ये त्यांनी सगळं काम करतात. दोघं जण फार आनंदाने, मला त्यांच्या गावामध्ये घरामध्ये गेल्यानंतर आनंद झाला. त्यांचे सुद्धा मनापासून मी धन्यवाद मानते. सर्व जे काही वारकरी लेकर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि स्वरगंधर्व भजन सम्राट श्री बाळासाहेब सुळेगावकर त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायचे. आप्पाचा विषय हार्ड आहे का नाही मला माहित नाही, पण बाळासाहेबांचा विषय लय हार्ड आहे. त्यांच्याकडे सुंदर गायनाचं कार्ड आहे. त्यांचं घरात नाही ध्यान, पण त्यांचा संप्रदायामध्ये सगळ्यात जास्त लाड आहे. एवढा सुंदर आवाज त्यांचा आहे. तथा हरिभक्तपर्यंत गोड स्वभावाचे, नम्र असलेले आणि नेहमी हसतमुख राहणारे. लग्न झाले म्हणून हसतमुख आहे, नेहमी हसतमुख राहणारे हरिभक्तपर्यंत नागेश महाराज, त्यांचे सुद्धा जोरदार टाळ्या वाजून सर्वांनी स्वागत करायचं. तथा गोड स्वभावाचे एवढे सुंदर जे पोवाडे बघा, ऐकताना सर्वांना वाटे काय छान, नुसते बिना पकवाजाचे म्हटल्यानंतर आनंद वाटेल का. त्यांचा विषय वेगळा आहे. त्यांनी बिना माईचं म्हटलं तरी गोड वाटतंय. त्यांच्या आवाजातच सरस्वती माता विराजमान झालेली आहे. आणि बघा गायक भरपूर आहेत, वादक भरपूर आहेत, पण जो व्यक्ती सर्वांना सांभाळून घेतो, लहानात लहान मोठ्यात मोठा, सांप्रदायिक एक अशी व्यक्ती तुम्ही कितीही मोठा ना त्यांच्या लेवलला सुद्धा चालतात आणि किती लहान त्यांच्या लेवलला सुद्धा चालतात. म्हणून त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. आता हरिभक्तपर्यंत मृदंग सम्राट हनुमानजी महाराज शिंदे त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवतात. सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. आजचे अन्नदाते आणि आपण सर्वजण एवढ्या थंडीमध्ये इथं आलेले आहेत, आपले सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. विनेकरी चोपदार सर्वांचे धन्यवाद मानते. आणि कीर्तन रूपी सेवा इथंच पूर्ण विराम देते. सर्वांनी हातवर करायचे. सगळ्यांनी करा, सगळ्यांनी. हा सर्वांनी हातवर करायचे. सिस्टीमच्या मागचे मुसळे हातवरी करा. गायधने सरांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. सर आपण आलात वेळातून वेळ काढून, तुमचे सुद्धा खूप मनापासून धन्यवाद. सर हातवरी करा. ते म्हणतात इनकी नजरों से कोई नहीं बच सकता. एकदा सर्वांचे हात. सर्वजण काय म्हणायचंय, बनाएंगे मंदिर, पण आता नाही, कारण मंदिर बनले नंतर आपण म्हणले राम आएंगे आएंगे राम आएंगे. आता ते म्हणून कारण राम आलेले आहेत, म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी म्हणायचं, जिथपर्यंत घराघरामध्ये राम पोहोचत नाही तिथपर्यंत काय हर घर में एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा, मेरे भारत का बच्चा, श्री राम त्यांच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब
बटन दाबा आणि हे कीर्तन तुम्हाला कुठं पाहायचं असेल त्यांच्या चॅनलवर सुद्धा तुम्ही पाहू शकता. एवढं काही गोड गायन कासर चिरेगावकर यांनी केलेलं, नागेश महाराजांनी केलेलं आहे. सर्व कीर्तन हे तुम्ही तिथं पाहू शकता. कीर्तन झाल्याच्या नंतर त्यांनी येऊन इथं त्यांच्या चॅनलचं नाव इथं सांगून देतील. ज्ञानेश्वरा